मित्रांनो, तुम्ही लार्ज कॅप कंपन्या, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि पेनी कॅप ही नावं खूप वेळा ऐकता, खूप वेळा त्या कंपन्या ही पाहता. परंतु तुम्हाला माहिती आहे का, तुमचं जर पोर्टफोलिओ बनवताय तर तो बनवताना ह्या कॅटेगरीचा प्रॉपरली विचार करावा लागतो आणि तुमची रिस्क पोर्टफोलिओची न्यूट्रल करावी लागते. म्हणजे जसं की तुमचं एज ग्रुप जर हा 25च्या खाली असेल तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये स्मॉल कॅप आणि जे पेनी कॅप आहे त्यांचा नॉर्मली विचार करू शकता. तुमचा एज ग्रुप जर नॉर्मली 25 ते 35च्या रेंजमध्ये आहे तर तिथे तुम्ही स्मॉल कॅप आणि मिड कॅपचा जादा करून विचार करू शकता. आणि तुमचा एज ग्रुप हा जर नॉर्मली 40च्या पुढे आहे, 45च्या पुढे आहे तर नॉर्मली तुम्हाला तिथे मिड कॅप आणि लार्ज कॅपचा विचार करावा लागतो. आणि तुमचा एज ग्रुप जर नॉर्मली 55च्या पुढे आहे तर तुम्ही मोस्टली लार्ज कॅपचाच विचार करावा लागतो. का तर लार्ज कॅप कंपन्यांचा बिझनेस हा नॉर्मली स्टेबल असतो, जेणेकरून थोडी रिस्क पण कमी राहते. त्यामुळे जसं तुमचं एज जास्त तेवढी रिस्क तुम्ही कमी घेतली पाहिजे आणि पोर्टफोलिओ बनवताना या गोष्टींचा विचार केला पाहिजे. व्हिडिओची